एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. ललिताताईंना किती हौस होती थाटात लग्न करून देण्याची, पण नशिबात नव्हतं त्यांच्या, असंच म्हणायचं. हे बघा, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आता त्यांनीच कारण सांगितलं ते एका अर्थी बरंच झालं, नाही तर मलाही लग्न साध्या पद्धतीनेच करायचं होतं. हो, प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असतातच ना. अरे देवा, आता कारण काय सांगू? आई बाबा, मी महेशला भेटायला जाते. संपे, तुझी तब्येत बरी आहे ना? चेहरा उतरला एकदम. नाही, असं काही नाहीये. आई जाऊ? जा, पण लवकर ये आणि फोन सुरू ठेवा. वच्छे, तुझ्याकडे फोन आहे ना? हो, आहे ना. चालू आहे ना? म्हणजे काय चालू आहे आजी? अरे, आपल्या त्या घराचा मागचा दरवाजा उघडा राहिलाय. हो हो, तर आम्ही दोघी जाऊन बघून येतो. तुम्हाला काही बोलायचं असेल फोनवर तर हिचा फोन चालू आहे. हो, चालू आहे माझा फोन. मागचं दार कसं उघडं राहिलं? पण तूच ठेवलंस. तुलाच सांगितलं होतं ना बंद करायला, विसरला असशील. नाही, मला कोणीच काही सांगितलं नव्हतं. आई ये, तू जाऊ. अरे, मागचं दारही लावून ये. वच्चे त्या अंजलीकडून टॅक्सीचे पैसे घ्या तेवढे. काहीतरी काय वसंतराव, आहेत पैसे. नाही, अरे पैसे आहेत माझ्याकडं, ते घेऊनच बसले होते मी. या, जाऊन या. हा हो, बरं झालं. हेमंतराव, काही लक्षात येते का? दादा, तू गारातल्या गालात हसू नकोस. मला खरंच कोणी सांगितलं नव्हतं मागचं दार लाव म्हणून. त्यांनी मला सांगितलं होतं. मी ते दार लावलंही होतं, तिला तसं सांगितलंही होतं. मग तिचा जीव गुंतलाय सावलीमध्ये. आपण सगळे आपापल्या कामामध्ये अडकलेले असतो. अजून मला या घरामध्ये गोंधळल्यासारखं होतं. कुठून कसं गेलं की कुठल्या खोलीत जातो हे अजूनही कळत नाही. तिचं तर सगळं आयुष्य त्या घरामध्ये गेलं. तिच्या मनात काय आहे हे आपल्याला कळलंय हे दाखवायला नकोच होतं मी. बघ ना, जाण्यासाठी किती आधीर झाली होती ती. हातात पिशवी घेऊन तयार होती. ज्या घरात मी लग्न करून आले होते त्याच घरात ना आपल्या मुलींची पाठवणी व्हावी असं मलाही वाटत होतं. जुईलीची पाठवणी आपण त्या घरातूनच करू. हा,
आता तुम्ही दोघी रडायला बसू नका परत. नाहीतर काय, आपल्या घरातल्या बायका पण ना नुसती कारण शोधत असतात रडण्यासाठी. बरं स्वानंदी कुठे आहे? मी करते फोन तिला. बर अनिता, तू एक वेगळं काम कर ना, मस्तपैकी चहा बनव. तो समोर ठेवलाय ना, तो प्या. हो का? मग करते परत. हळू जपून. ऍक्च्युली जर माझा हा हात असा गळ्यात टांगलेला नसता ना, तर मी तुला सोडायला घरापर्यंत आलो असतो. काही गरज नाहीये, आराम करा तुम्ही. आणि हा, मी गेल्यानंतर ह्यातनं हात बाहेर काढायचा नाहीये. मला नाही चालणार. अरे बापरे, हे वाव, तुला कसं कळलं की मी अगदी असंच करणार आहे म्हणून? हा वेल, आपल्या घरचं दही किती आंबट असतं हे माहिती असतं प्रत्येकीला. घरचं दही सही, एकदम भारी वाटलं तू हे बोलल्यावर यार. तू आज सकाळपासून घरी आहेस, इतकं मस्त वाटतंय ना. ऍक्च्युली ना तू मनाने कधीच या घरची झाली आहेस. गप्प बसा हो. गप्प बसा. हे तर त्या बाई, हे तर त्याहून भारी. वा वा, मला फार आवडतं. ऐक ना, नको ना जाऊ इतक्या लवकर प्लीज. लवकर? सकाळपासून आलीये मी. नको, जर तू लवकर गेलीस ना तर मी गळ्यातून हात काढून टाकीन आणि औषध घेणार नाही आणि आराम तर त्याहून करणार नाही. तुम्ही असं काही करणार नाही आहात. मला त्रास होईल असं वागता येतं तुम्हाला मिस्टर जहागीरदार? काय हो, सकाळपासून आले, घरचे वाट बघत असतील. जायला हवं. जायला हवं? ठीक आहे. टॅक्सी जायला. हो. बसलीस? गुड. सरक तिकडे, मी पण येतो. तुम्ही कुठे? कुठे म्हणजे? भले मी ड्रायव्हिंग करू शकत नाहीये, पण तुला सोडण्यासाठी घरापर्यंत येऊ शकतो ना. नाही नको, मी जाईन एकटी. तुम्हाला आरामाची गरज आहे आणि तुम्ही झोपला नाहीत ना नीट तर हात दुखेल ना परत. नाही, मी तर सहन करेन ना, सहन करेन मी. हा, पण ते मला नाही सहन होणार. प्लीज प्लीज. हे बघ, मी गळ्यातून हात अजिबात काढणार नाही. मी औषध घेईन आणि खूप खूप आराम करेन. प्लीज. तुम्ही नाही ना ऐकणार. चला. येस. सरक 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 सरक. येस. हळू. कसं ओकं बोकं उभं आहे माझं घर बघ. केव्हा ना आजी आली म्हणून दोघी तरी बाहेर धावत आल्या असत्या. आजी, घराला माहिती आहे वसंतरावांची बदली झाली आहे म्हणून आपली माणसं घरी नाही आहेत. झाडं बघा कशी टवटवीत आहेत ना. हो, पण शेजारच्या गोखले वहिनीने सांगितलं होतं ना अंजलीनी झाडांना पाणी द्यायला. त्या देणार आहेत पाणी. पण काय ना ग, झाडं जगवण्यासाठी नुसती पाण्याची गरज नसते ग, त्यांना मायेचा स्पर्श हवा असतो. तोच नाही ना. एका रात्रीत बघ कसं ओकं बोकं दिसायला लागलंय घर. जी, तुमचा जीव आहे ना घरावर म्हणून तुम्हाला तसं वाटतं. म्हणजे घरही खरंच छान आहे, टुमदार घर आहे हो हे. पण कसं आहे ना, मुलं पुढे जाणार, प्रगती करणार, त्यांचे आयुष्य बदलणार हो. एकदा मुलांशी बांधून घेतलं ना आजी की मग ते जिथे जातील तिथे आपल्याला जावंच लागणार की नाही. खरंय ग तुझं. आणि माझी दोन्ही मुलं सुद्धा अगदी गुणी आहेत. अगदी घर नवीन बांधतील सुद्धा. हो, घराच्या दुरुस्तीसाठी खूप खर्च केलाय दोघांनी अगं.
आणि आजी, तुम्हाला सुद्धा फुलासारखं सांभाळलंय वसंतरावांनी आणि हेमंतरावांनी. हो ग, सरकारने जागा दिली आहे म्हणून वसंता तयार झालाय घर बदलायला. पण आठवणी असतातच ना ग, त्यांचं काय करायचं. आजी, माणूस हे आठवणीचं गाठोडच असतं ना हो. आठवणी अशा जपून ठेवायच्या असतात, मोत्यासारख्या. मोत्याचे दागिने आपल्या बजेटमध्ये बसतायत ना, मग हरकत नाही. खरं आपण सोन्याचेच दागिने करणार होतो, पण आता दोन्हीकडचा खर्च आपण करायचा म्हणल्यानंतर थोडी काटकसर करायला लागेल. हो, आणि मी तर म्हणते की ललिताताईंना त्यांचे गेलेले दागिने नाही आपण परत देऊ शकत, पण जसे आपण आपल्याकरता कपडे साड्या घेणार आहोत तसे त्यांच्याकरता पण घेऊया का? म्हणजे आपल्या मुलाच्या लग्नात आपण नवी साडी नेसावी असं त्यांनाही वाटत असेल हो. नक्कीच, मी हे सांगणारच होतो. तुम्ही असं करा, आपला नेहमीचा साडीवाला आहे ना, त्याला बोलवून घ्या आणि तुम्ही बायकाच पसंत करून टाका ना सगळ्या साड्या. हो, आपल्या दोन्ही मुलींकरता 5-5 शकुनाच्या साड्या घ्याव्या लागतील, त्या पण घेऊन टाकते त्याच्याकडनं. शालू नाही पण भारीतल्या घ्याव्या लागतील. लाखभर रुपयात हे प्रकरण संपेल ना? हो, नका काळजी करू. आणि तशी गरज पडली ना तर मी माझी FD मोडेन. शक्यतोवर ती वेळ नको यायला. बँकेच्या FD मधून मिळतं काय आजकाल? हा असा विचार करत बसून आपली कामं अडवण्यापेक्षा ती FD मोडलेली बरी. अंजली, सगळं व्यवस्थित होईल ना ग? काय दोन्हीकडचा खर्च आपण आपल्या अंगावर घेतलाय. मी तर गांगरून गेलोय बघ. सगळं काही नीट होईल. मनात समाधान असलं ना तर थोडक्यात आनंद मानता येतो. फार जमवाजमव नाही करावी लागत. एवढे सगळे जमवाजमव करतोय खरे आपण, आणि लग्न होईपर्यंत काय खरं नाहीये आपलं. हो ना, आणि कुणी काही बोललं नाही ना तरी ती संपदा नक्की बोले. त्यांच्या नवीन घराचा नंबर पण नाहीये माझ्याकडे, ते तर फोन करून बोलले तरी असते तिच्याशी. तिचा मोबाईल नंबर नाही का तुझ्याकडे? नाही ना, आणि तिचा नंबर का असेल माझ्याकडे? अगं इंद्रनीलकडनं घे ना, बोलून घे तिच्याशी. तो आहे कुठे घरी? तो गेलाय स्वानंदीला टॅक्सीत बसवायला. साखर पेरणी बोलत असेल आणि हा विरघळत असेल. काही अर्थ नाही त्याला फोन करण्यात. ते आहेस ना बरोबर त्याच्या, ज्यात त्यात ना खुपसत असेल, लगेच ह्या विषयात पण खुपसे. ताई साहेब, स्वानंदी ताईंच्या बहीण आल्यात, त्या संपदा ताई. संपदा? येऊ दे, जा तू. हो हो. घ्या. घोड्याला गवत कसं खायला घालायचं हा प्रश्न होता ना. घ्या, गवताची पेंडीत चालत येते. आता बरोबर गुंडाळते. तुम्ही काहीतरी कारण काढा ना, आतमध्ये निघून जा, म्हणजे मला बोलता येईल तिच्याशी. ये संपदा, काय ग इकडे कशी आज? काकू, मला जरा बोलायचंय तुमच्याशी. बोलू ग, बस तर आधी. बस बस. तुम्ही बसा बोलत, मी आलोच. बोला. ऍक्च्युली मला संपदा, अगं मला माहितीये सगळं. म्हणजे इथे तू का आलेस हे माहितीये मला. इंद्रनीलने सगळं सांगितलं मला. हो, ऍक्च्युली मी त्याच संदर्भात तुमच्याशी बोलायला आलो. काकू, रिक्वेस्ट आहे, प्लीज यातलं माझ्या आईबाबांना काही सांगू नका, नाहीतर मला ते अमेरिकेला नाही पाठवणार. संपदा, खरं तर मला कुणाचं काहीही ऐकायची सवय नाही. पण तू माझ्या इंद्रनीलची होणारी मेहुणी आहेस म्हणून तुझं ऐकते. पण तुलाही माझी एक अट मान्य करावी लागेल. सांगा ना, मी तुमच्यासाठी काहीही करायला तयार आहे. अगं तू काय करणार माझ्यासाठी? पण मी जे सांगते ते केलंस ना तर त्यात तुझीच भलाई आहे. जायचंय ना अमेरिकेला? हो. ऐक,
हे खोटे कागदपत्र तयार करण्यासाठी इंद्रनीलनी तुला मदत केली हे तू कुणालाही सांगायचं नाही. मी सांगणारच नाहीये. पण मी हे सगळं का करते ना तेही ऐकून घे. संपदा, आमच्या घराण्यात अशा खोट्या गोष्टी चालतच नाही. इंद्रनीलनी तुझ्यासाठी म्हणून हे सगळं केलंय. पण जर तू त्याचं नाव घेतलंस तर तुझंच पितळ उघडं पडेल. पण ही खोटी कागदपत्र तयार करण्यासाठी तू सांगितलंस ना त्याला. हो, कारण माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. आणि अमेरिकेला तर जायचंच होतं ना. म्हणून म्हणते, तू जर इंद्रनीलचं नाव घेतलंस तर तो तुझं नाव घेईल. आणि तुझे बाबा या खोट्या कागदपत्रांवर तुला अमेरिकेला पाठवणार नाहीत, नाही का? काकू, काकू मी तुम्हाला प्रॉमिस करते, मी कोणालाच नीलचं नाव सांगणार नाही. गुड. पण संपदा, मी तुला का मदत करते माहितीये का? मला स्वानंदीची काळजी आहे. मी खरंच कोणालाच नाही सांगणार. थँक्यू काकू. मी माझ्यावर केवढे उपकार केलेत तुम्हाला माहित नाही. नाहीतर एवढं सगळं करून सगळं पाण्यात गेलं. अगं जहागीरदार होत आम्ही. उपकार करणं स्वभावातच आहे आमच्या. पण जे उपकार मी तुझ्यावर केलेत ना, लक्षात मात्र ठेवा. नाही, कारण जी माणसं उपकार विसरतात त्यांचा भयंकर संताप आहे तुम्हाला संपदा. नाही, मी लक्षात ठेवेन. तेच चांगलं आहे तुझ्यासाठी. थँक्स काकू. येते मी. अगं थांब, चहा कॉफी तरी घेऊन जा, बाळूला सांगते. नाही नको, मी जरा घाईत आहे. नंतर. बर, नीट जपून जा. हा. हो, येते. काय गुंडाळस का सुनेच्या बहिणीला? म्हणजे काय, आपल्या सुनेच्या मानाने फारच बावळट आहे तिची बहीण. अशी तंबी दिली ना तिला की तोंड उघडणार नाही. जेव्हा मी सांगेन तेव्हाच बोलेल आणि तेव्हाच इंद्रनीलचं नाव घेईल. मग स्वानंदी बिथरेल. काय बाईसाहेब, मला वाटतं तुम्हाला आणखी पैठणी हव्या. ओ, पैठणीची फॅशन जुनी झाली आता. अहो, पैठणीची फॅशन कधी जुनी होत नाही बाईसाहेब. फार बडबड करू नको. सगळ्या पैठण्या परत नाही आणि आमचे पैसे परत. हे पहा, मी 2 पैठण्या ठेवून घेते, बाकीच्या सगळ्या परत घेऊन जा. मला जे काही 5-10% रक्कम कापायची असेल ती कापून घ्या. मी कुठे विकू आता एवढ्या भारीतल्या पैठण्या? का मुंबईतले सगळे शेठ लोक संपले का? अहो, तुमच्यासारखे शेठ लोक भेटले ना तर धंदा बंद करून घरी बसावं लागेल आम्हाला. तू फार नाटकं करू नका. सांगितलं ना 5-10% कापून घे, त्या सगळ्यात तुझा फायदाच आहे. नाहीतर काय, उलट नवीन साड्या घेताना पैशाची भरच घालायला लागणार आहे आम्हाला. त्या मग अर्धे पैसे देतो मी. नेसल्या बिसल्या नाहीत ना साड्या. काय बोलताय तुम्ही? अशी माणसं वाटलो का आम्ही तुम्हाला? जाऊ दे ना बाई, कशाला बोलायला होता आम्हाला? अर्धे पैसे कापणार नाही परवडणार. ठीक आहे, मग मी जातो. जातो कुठे लगेच? थांब थांब जरा. हे बघ, तुझं नाही आमचं नाही, 30% घे कापून. 50%च्या खाली 1 पैसा देणार नाही. आहेस का ग ललिता? अगं बाई, साडीवाले सेट पैठण्या दिसतायत. बच्ची मावशी, माझ्या घरात बनारसी आणि पैठणी शिवाय दुसऱ्या साड्या दिसल्यात का कधी तुम्हाला?
हो तेही खरंच आहे म्हणा. आम्हाला कसल्या दिसणार आहेत बे पैठण्या. ते होम मिनिस्टरवाले भाऊजी पण येत नाही बे आमच्या चाळीमध्ये. नाही तर 2-4 चेंडू इकडे तिकडे फेकून लपवलेल्या वस्तू शोधून मीच जिंकली असती पैठणी. तू देशील ना लग्नात मला पैठणी? ठीक आहे, ठेवून घ्या आणखी एक पैठणी. तुम्ही काय ऐकताय त्यांचं? आणि पैठणी मिळवणं एवढं सोपं नसतं. गोंडपाटाला पैठणीचं ठिगळ. बरं दिसेल का? अगं मी जुळवलंय लग्न. मला नाही देणार तू पैठणी? वा हो, पण पैठणी ठेवण्यासाठी रेशमाचं कापड असायला लागतं. तुम्ही ठेवणार ती प्लास्टिकच्या पिशवीत, ते सुद्धा ट्रंकेत तळाशी. बरोबर आहे ना? हो ग बाई, तुझं नेहमी बरोबरच असतं. तुझं कधी चुकतं माझं. म्हणजे 10 वेळा तोंडघशी पडते आणि माती खाते. तरी सवय जात नाही तुमची वच्ची मावशी. सत्य आहे.